श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं आपल्या YouTube चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या घरात शांतता टिकत नाही का? सतत भांडणं, तणाव किंवा आर्थिक अडचणी येतात का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्राचे प्रभावी तोडगे आणि उपाय। हे छोटे छोटे उपाय तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतील, अडथळे दूर करतील आणि तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि समाधान घेऊन येतील। तर चला सुरुवात करूया वास्तुशास्त्राचे हे अद्भुत आणि प्रभावी 80 उपाय जे तुमचं आयुष्यच बदलून टाकतील। नंबर 1, घराच्या मुख्य दरवाजाजवळ नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे, कारण हेच घराचं प्रवेशद्वार असल्यामुळे इथूनच सकारात्मक ऊर्जा घरात येते आणि जर या जागी कचरा, चप्पल किंवा धूळ साचली असेल तर लक्ष्मीचा प्रवेश थांबतो आणि घरात ताणतणाव वाढतो। नंबर 2, घराच्या मुख्य दरवाजापुढे कधीही झाडू, चप्पल किंवा जुनी वस्तू ठेवू नका, कारण त्या वस्तू नकारात्मक कंपन निर्माण करतात आणि घरात अडथळे, वादविवाद व आर्थिक नुकसान वाढवतात। नंबर 3, घरात प्रवेश करताना नेहमी उजव्या पायाने प्रवेश करावा, कारण उजवा भाग शुभ मानला जातो आणि तो सकारात्मक ऊर्जा आणि यशाचे प्रतीक असतो। नंबर 4, घराच्या दरवाजावर तोरण लावणे खूप शुभ मानले जाते। विशेषतः आंब्याच्या पानांचे तोरण लावल्याने दुष्ट शक्ती घरात प्रवेश करत नाही आणि वातावरण पवित्र राहते। नंबर 5, घरात तुटलेले आरसे ठेवणे टाळावे, कारण तुटलेल्या आरशातून विकृत प्रतिबिंब तयार होते आणि त्या विकृतीमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन घरात वाद, अस्थिरता आणि आरोग्याच्या समस्या वाढतात। नंबर 6, पाण्याची गळती म्हणजे सतत संपत्तीचा अपव्यय होणे, त्यामुळे घरात कुठेही नळ गळत असेल किंवा पाईपमधून पाणी सांडत असेल तर लगेच दुरुस्त करावे, नाहीतर पैशांचा प्रवाह थांबतो। नंबर 7, देवघर नेहमी ईशान्य दिशेला ठेवावे, कारण ही दिशा देवतांच्या निवासाची मानली जाते आणि तिथे देवपूजा केल्याने घरात शांतता, पवित्रता आणि प्रसन्नता राहते। नंबर 8, देवघरात तुटकी मूर्ती, जळलेले दिवे किंवा खराब फोटो ठेवू नका, कारण हे वस्तू नकारात्मक ऊर्जेचे केंद्र बनतात आणि तुमची श्रद्धा कमी करतात। नंबर 9, घरात दररोज सकाळी शंख वाजवावा, कारण शंखनादाने वातावरणातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि त्या आवाजाने सकारात्मक कंपने निर्माण होतात। नंबर 10, घराच्या दक्षिण दिशेला आरसा ठेवू नये, कारण त्या दिशेत सूर्यप्रकाश कमी असतो आणि आरशातून प्रतिबिंब नकारात्मक ऊर्जा परावर्तित करून परत आणते। नंबर 11, स्वयंपाकघर हे नेहमी आग्नेय दिशेला ठेवावे, कारण ते घरातील अग्नितत्वाचे केंद्र असते। या दिशेला सूर्याचा प्रकाश योग्य प्रमाणात मिळतो आणि त्यामुळे अन्न पवित्र आणि आरोग्यदायी राहते। नंबर 12, किचनमध्ये गॅस आणि पाण्याचा नळ एकाच रेषेत ठेवू नये, कारण अग्नी आणि जल हे दोन्ही परस्पर विरोधी तत्वे आहेत। ते एकत्र आल्यास मानसिक ताणतणाव आणि आरोग्याच्या अडचणी निर्माण होतात। नंबर 13, शयनकक्ष दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावा, कारण या दिशांना स्थिरता आणि शांतीचे गुण असतात, ज्यामुळे झोप चांगली लागते आणि मन शांत राहते। नंबर 14, झोपताना डोके दक्षिण किंवा पूर्व दिशेला ठेवावे, कारण दक्षिण दिशेला डोके ठेवल्याने शरीरातील चुंबकीय प्रवाह योग्य राहतो आणि झोप शांत होते। नंबर 15, पायऱ्यांखाली झाडू, पाण्याची टाकी किंवा देवघर ठेवू नये, कारण पायऱ्यांखालची जागा दाबलेल्या ऊर्जेचे केंद्र असते आणि तिथे पवित्र वस्तू ठेवल्याने ऊर्जा असंतुलित होते। नंबर 16, घरात काळ्या रंगाचा जास्त वापर करू नका, कारण काळा रंग ऊर्जेचे शोषण करतो आणि वातावरण गंभीर व निस्तेज बनवतो, त्यामुळे नेहमी फिके किंवा शुभ रंग वापरावेत। नंबर 17, उत्तर दिशेला जास्त खिडक्या ठेवणे चांगले, कारण त्या दिशेने सूर्यकिरण आणि हवा येते, जी घरात सकारात्मक कंपन निर्माण करते। नंबर 18, घरात मत्स्यालय ठेवणे शुभ मानले जाते, कारण पाण्याचे प्रवाही स्वरूप घरात संपन्नतेचा प्रवाह टिकवून ठेवते। नंबर 19, घरात तुळशीचे रोप लावल्याने वातावरण शुद्ध होते, कारण तुळशीमध्ये नैसर्गिक औषधी गुणधर्म असून ती नकारात्मकता दूर करते। नंबर 20, घराच्या भिंतींवर नेहमी हसरे आणि आनंदी फोटो लावावेत, कारण आपले मन जे पाहते तेच अनुभवते, त्यामुळे आनंदी चित्रे सकारात्मक ऊर्जा वाढवतात। नंबर 21, मुख्य दरवाजावर स्वस्तिक, ओम किंवा शुभ लाभ अशी चिन्हे लावल्याने लक्ष्मीचा प्रवेश सुलभ होतो आणि घरात आनंद व भरभराट राहते। नंबर 22, घरात जुनी, तुटकी, वापरात नसलेली वस्तू साठवू नका, कारण अशा वस्तूंमध्ये स्थिर ऊर्जा अडकून राहते आणि नवीन ऊर्जेला जागा मिळत नाही। नंबर 23, घरातील घड्याळ नेहमी चालू असावे, कारण थांबलेले घड्याळ थांबलेल्या प्रगतीचे प्रतीक मानले जाते। नंबर 24, मुख्य दरवाजासमोर जर झाड, खांब किंवा इमारत असेल तर ऊर्जा प्रवाह अडतो, म्हणून दरवाजावर तोरण किंवा आरसा लावावा, जेणेकरून ऊर्जा परत परावर्तित होईल। नंबर 25, घरात रोज धूप किंवा अगरबत्ती लावल्याने वातावरण शुद्ध होते आणि मानसिक ताण कमी होतो। नंबर 26,
पाणी नेहमी ईशान्य दिशेला ठेवावे आणि पश्चिम दिशेला टाळावे, कारण पश्चिम दिशेचा पाण्यावर परिणाम आर्थिक नुकसान दर्शवतो. नंबर 27. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत त्यांना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे बसवावे, कारण त्या दिशांनी बुद्धीची शक्ती आणि एकाग्रता वाढते. नंबर 28. घरात वाद वाढत असतील तर स्वच्छता वाढवा, कारण नकारात्मक ऊर्जा नेहमी घाण, कचरा आणि अंधारात वाढते. नंबर 29. बाथरूमचे दरवाजे नेहमी बंद ठेवा, कारण तिथली नकारात्मक ऊर्जा घरात येते आणि मन अस्वस्थ करते. नंबर 30. घरात रोज सकाळी घंटा वाजवल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि मानसिक शांती मिळते. नंबर 31. घरात पाळीव प्राणी ठेवल्यास घरातील ऊर्जा संतुलित राहते, कारण ते नकारात्मकता शोषून घेतात आणि वातावरण आनंदी ठेवतात. नंबर 32. घरात सूर्यकिरण येईल अशी खिडकी ठेवा, कारण सूर्यप्रकाश हा सर्वात शक्तिशाली ऊर्जेचा स्रोत आहे. नंबर 33. देवघरात काळा रंग वापरू नका, कारण तो अंधार आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे. नंबर 34. घरात मिठाच्या पाण्याने मजला पुसल्याने नकारात्मक कंपन दूर होतात. नंबर 35. दक्षिण दिशेला काच ठेवल्यास ऊर्जा बाहेर जाते, त्यामुळे ती दिशा बंद ठेवावी. नंबर 36. हसरी बालकांची चित्रे घरात ठेवल्यास आनंदाचे वातावरण निर्माण होते. नंबर 37. तुटलेली भांडी, कप, वाट्या फेकून द्या, कारण त्या वस्तू स्थगित ऊर्जा धरून ठेवतात. नंबर 38. घरात प्रकाश असणे म्हणजे जीवन असणे, त्यामुळे नेहमी उजेड ठेवा. नंबर 39. उत्तर दिशेला पैसे ठेवले तर ते वाढतात, कारण ही दिशा कुबेराची मानली जाते. नंबर 40. घरात हत्तीचा शोपीस ठेवल्यास स्थिरता आणि सामर्थ्य वाढते. नंबर 41. बेडखाली वस्तू ठेवल्यास झोपेचा व्यत्यय येतो, त्यामुळे ती जागा रिकामी ठेवा. नंबर 42. घरात गंगाजल शिंपडल्याने वाद, भांडण आणि नकारात्मक विचार कमी होतात. नंबर 43. बांबू प्लांट ठेवल्यास आर्थिक प्रगती आणि नशीबवाढ होते. नंबर 44. मुख्य दरवाजावर फुलांची माळ लावल्याने शुभशक्ती आकर्षित होते. नंबर 45. घराच्या मध्यभागी काहीही जड वस्तू ठेवू नका, कारण ती जागा ब्रह्मस्थान आहे. नंबर 46. भिंतींचा फाटलेला रंग म्हणजे अस्थिर ऊर्जा, त्यामुळे वेळोवेळी रंगकाम करावे. नंबर 47. उत्तर दिशा मोकळी ठेवा, कारण त्या दिशेनेच लक्ष्मी प्रवेश करते. नंबर 48. घरात छोटं फवारा ठेवणं शांततेचं प्रतीक आहे आणि संपन्नतेचा प्रवाह टिकवतो. नंबर 49. बेडसमोर आरसा ठेवल्यास दाम्पत्यात वाद निर्माण होतात. नंबर 50. घरात राहणाऱ्या लोकांनी एकमेकांशी नेहमी प्रेमाने आणि सौम्य आवाजात बोलायला पाहिजे, कारण आपले शब्द सुद्धा ऊर्जेचे माध्यम असतात. जेव्हा आपण रागाने, तिखट किंवा नकारात्मक भाषेत बोलतो, तेव्हा त्या कंपनांनी संपूर्ण घरात अस्थिरता आणि नकारात्मकता पसरते आणि त्यामुळे छोट्या छोट्या कारणांनी घरात वादविवाद वाढू लागतात. नंबर 51. वास्तुशास्त्रात गाय ही पवित्रतेचं आणि समृद्धीचं प्रतीक मानली जाते, त्यामुळे घरात गायीचे चित्र, मूर्ती किंवा शोपीस ठेवला तर त्या प्रतीकातून निर्माण होणारी शुभ ऊर्जा घरभर पसरते आणि घरात प्रेम, शांती आणि समाधान वाढते, तसेच आर्थिक स्थैर्य टिकून राहतं. नंबर 52. घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला नेहमी जड वस्तू, अलमारी किंवा फर्निचर ठेवावे, कारण ही दिशा स्थैर्याची दिशा मानली जाते. जर या दिशेला जड वस्तू असतील तर घरातील सदस्यांचे विचार आणि निर्णय दोन्ही स्थिर राहतात आणि नोकरी किंवा व्यवसायातही स्थिरता मिळते. नंबर 53. घरात जर बाग असेल तर ती नेहमी स्वच्छ, हिरवी आणि जिवंत ठेवावी, कारण झाडं हे प्राणवायू आणि सकारात्मक ऊर्जेचं सर्वात मोठं साधन आहेत आणि बाग स्वच्छ असेल तर घरातील वातावरणही प्रसन्न आणि उत्साही राहते. नंबर 54. घरात रोज सुगंधी फुले ठेवणे किंवा फुलदाणी बदलत राहणे हे खूप शुभ असते, कारण फुलांचा नैसर्गिक सुगंध मनाला शांत करतो, ताण कमी करतो आणि घरात प्रेम व सौंदर्याचं वातावरण निर्माण करतो. नंबर 55. घरात पांढरा रंग जास्त वापरावा, विशेषतः भिंतींवर, कारण पांढरा रंग मानसिक शांती, पवित्रता आणि स्वच्छतेचं प्रतीक आहे. या रंगाने मन शांत राहतं आणि घरात नकारात्मक विचारांची वाढ होत नाही. नंबर 56. घरात तांब्याचे भांडे ठेवणे हे आरोग्य आणि ऊर्जेसाठी अत्यंत शुभ मानले जाते, कारण तांब्यामुळे घरातील ऊर्जेचा प्रवाह संतुलित राहतो आणि तो अग्नितत्वाशी सुसंगत राहून सकारात्मक कंपन निर्माण करतो. नंबर 57. प्रत्येक गुरुवारी देवघरात पिवळी फुले अर्पण करावीत, कारण गुरुवार हा बृहस्पती देवतेचा दिवस मानला जातो आणि पिवळा रंग बुद्धी, ज्ञान आणि भाग्यवृद्धीचे प्रतीक आहे. यामुळे घरात ज्ञान, बुद्धी आणि शांती वाढते. नंबर 58. सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा आणि मानसिक ताण कमी होतो, कारण शिव हे शांततेचे आणि संतुलनाचे प्रतीक आहेत.
त्यामुळे अशा साध्या कृतीनेही घरात मानसिक प्रसन्नता वाढते. नंबर 59. शनिवारी सायंकाळी तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने घरातील शनिदोष कमी होतो आणि वाईट शक्ती दूर राहतात, कारण तिळाचं तेल हे शुद्धता आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. नंबर 60. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी ऐं या पवित्र मंत्राचा उच्चार केल्याने घरातील वातावरणात सकारात्मक कंपने पसरतात आणि मन, शरीर आणि आत्मा तिन्ही शांत राहतात, कारण हा मंत्र स्वतःमध्ये ब्रह्मांडीय ऊर्जेचा स्रोत आहे. नंबर 61. घराच्या प्रवेशद्वारावर किंवा कोपऱ्यात लिंबू मिरची लावल्याने नजरदोष आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात, कारण लिंबामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषण्याची क्षमता असते आणि मिरची ऊर्जेचा संरक्षण कवच तयार करते. नंबर 62. घरात कधीही अंधार ठेवू नये, विशेषतः संध्याकाळी, कारण अंधार म्हणजे स्थिर किंवा अडकलेली ऊर्जा, जी मानसिक थकवा निर्माण करते. म्हणूनच दिवे किंवा दीप नेहमी पेटते ठेवा, ज्याने प्रकाशासोबतच प्रसन्नता टिकून राहते. नंबर 63. घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला नावाची पाटी किंवा घराचा क्रमांक लावावा, कारण उजवी दिशा शुभ मानली जाते आणि ओळख, प्रतिष्ठा व यशाचे प्रतीक बनते. नंबर 64. झोपण्यापूर्वी घरात थोडासा धूप लावल्याने दिवसातील साचलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, मन शांत होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते, ज्यामुळे पुढच्या दिवशी नवीन ऊर्जा मिळते. नंबर 65. जर सतत ताणतणाव जाणवत असेल तर घरात रुद्राक्ष ठेवणे शुभ असते, कारण रुद्राक्षामध्ये प्रचंड सकारात्मक कंपने असतात, ज्या मनाला स्थैर्य आणि आत्मशांती देतात. नंबर 66. घरात कधी काळा कुत्रा किंवा काळी मांजर आली तरी त्याला नकारात्मक न समजता त्यांचे स्वागत करावे, कारण ते प्राणी नकारात्मक ऊर्जा ओळखून ती स्वतःवर घेतात आणि घराचे संरक्षण करतात. नंबर 67. घरात पाण्याचा कलश ठेवणे शांततेचे आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. तो घरात संतुलन राखतो आणि मानसिक शांती टिकवतो, कारण पाणी हे जीवन आणि शुद्धतेचं तत्व आहे. नंबर 68. नेहमी गोड बोलावे आणि घरातील वातावरण प्रेमळ ठेवावे, कारण मधुर शब्दांची ऊर्जा इतकी प्रभावी असते की ती घरातील वाद आणि नकारात्मक भावना आपोआप शांत करते. नंबर 69. आठवड्यातून किमान एकदा संपूर्ण घराची स्वच्छता करावी, कारण घरात धूळ, जुनी वस्तू किंवा कचरा साचल्याने स्थिर आणि नकारात्मक ऊर्जा तयार होते, जी जीवनात अडथळे आणते. नंबर 70. लक्ष्मीपूजन करताना दक्षिणेकडे तोंड करून पूजन करू नये, कारण दक्षिण दिशा मृत्यू आणि स्थिरतेची दिशा मानली जाते. पूजन करताना पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड केल्याने ऊर्जा योग्य प्रकारे वाहते आणि धनलाभ वाढतो. नंबर 71. वायव्य दिशेला झाडे लावू नका, कारण ती दिशा वायू तत्वाशी संबंधित असून तिथे झाडे लावल्याने अस्थिरता निर्माण होते आणि घरातील निर्णय क्षमता कमी होते. नंबर 72. दररोज सकाळी धूप आणि घंटानाद एकत्र करावा, कारण या दोन्ही क्रियांमुळे वातावरणातील कंपन बदलतात, नकारात्मकता दूर होते आणि घरात दिव्य ऊर्जा भरते. नंबर 73. रात्री चंद्रप्रकाशात काही वेळ बसल्याने मन शांत होतं, कारण चंद्र हा जल आणि भावना यांचं प्रतीक आहे. त्यामुळे त्याच्या किरणांमुळे मनातील अस्थिरता कमी होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. नंबर 74. लक्ष्मी मूर्तीसमोर नेहमी पाण्याने भरलेला कलश ठेवावा, कारण तो संपन्नतेचा प्रवाह कायम ठेवतो आणि घरात आर्थिक स्थैर्य निर्माण करतो. या कलशातील पाणी दररोज बदलावे, जेणेकरून ऊर्जा ताजी राहील. नंबर 75. घरात बुरशी, ओलसर भिंती किंवा छतावरची ओल ठेवू नये, कारण त्या जागी नकारात्मक ऊर्जा वाढते आणि मानसिक ताण, आजारपण व आर्थिक अडचणी निर्माण होतात. म्हणून अशा जागांची नियमित साफसफाई करावी. नंबर 76. कुत्रा किंवा पक्ष्यांना रोज अन्न देणे हे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः शनिवारी कुत्र्याला अन्न दिल्याने पितृदोष कमी होतो आणि घरात शांती निर्माण होते, कारण प्राण्यांना अन्न देणं म्हणजे दया आणि करुणा वाढवणं. नंबर 77. देवघरात बसून रोज काही वेळ मंत्रजप करावा, कारण त्या जपामुळे मन स्थिर होतं, विचार शुद्ध होतात आणि घरात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा कुटुंबातील प्रत्येकाला शांतता आणि आत्मविश्वास देते. नंबर 78. घरात दारू, तंबाखू किंवा वाईट सवयी असलेल्यांनी देवघरात प्रवेश करू नये, कारण अशा नकारात्मक कंपनांमुळे देवघरातील पवित्रता कमी होते आणि पूजा निष्फळ होते. नंबर 79. महिन्यातून किमान एकदा गंगाजल संपूर्ण घरात शिंपडावं, कारण गंगाजलामध्ये शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा असते, जी घरातील स्थिर नकारात्मकता पूर्णपणे नष्ट करते आणि नवीन ऊर्जेचा प्रवाह सुरू करते. नंबर 80. दर रविवारी सूर्यनमस्कार केल्याने फक्त शरीराचं आरोग्यच नव्हे तर मन आणि घर दोन्ही शुद्ध राहतात, कारण सूर्य हा जीवन, प्रकाश आणि ऊर्जा यांचा स्रोत आहे आणि त्याची उपासना म्हणजे सर्व दिशांतील नकारात्मकता नष्ट होणे. मित्रांनो, वास्तुशास्त्र हे केवळ एक शास्त्र नाही, तर आपल्या घराचं, मनाचं आणि जीवनाचं संतुलन राखणारं एक सुंदर विज्ञान आहे. घरातील प्रत्येक कोपरा,
प्रत्येक दिशा आणि प्रत्येक वस्तू आपल्या जीवनावर परिणाम करते हे आपण आज समजून घेतलं. जर या तोडग्यांपैकी एखादा उपाय तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो नक्की करून बघा आणि बदल जाणवला तर कमेंटमध्ये काम केलं असं नक्की लिहा. तसंच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. अजून असेच घरातील सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी उपयुक्त उपाय जाणून घ्यायचे असतील तर आमचा प्रफुल्ल स्मार्ट टिप्स हा यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. लक्षात ठेवा, घरातली सकारात्मक ऊर्जा ही पैशांपेक्षा मौल्यवान असते, कारण तीच आपल्याला आनंद, आरोग्य आणि प्रगती देत असते. पुढच्या व्हिडिओत आपण आणखी अशाच शक्तिशाली आणि प्रभावी वास्तू उपायांबद्दल बोलणार आहोत. तोपर्यंत घर स्वच्छ ठेवा, मन प्रसन्न ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा.